झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की पुरावा नष्ट करत असताना जामकर पकडणार लाली आणि गोपाळला. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर देव माणूस या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं पाहायला मिळत आहे की जामकरने सगळ्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं असतं, कारण त्याला सगळ्यांच्या हाताचे ठसे पाहिजे असतात. पण लाली मात्र हाताचे ठसे द्यायला साफ नकार देत असते. ती घरातल्या सगळ्यांना सांगते की आपण जामकरला हाताचे ठसे द्यायचे नाही, कारण जामकर हे सगळं मुद्दाम करतोय. जर जामकरने सिद्ध केलं की हा खून झालेला आहे तर आपल्याला 50 लाख रुपये मिळणार नाहीत. आणि मग 50 लाख रुपयांचा विषय असल्यामुळे गोपाळ आणि आप्पासुद्धा लालीचं बरोबर आहे असं म्हणतात. आणि मग त्यानंतर लाली असं म्हणते की आपण जामकरकडे जाऊ आणि त्याला साफ साफ सांगू की आम्ही हाताचे ठसे देणार नाहीत. आणि मग त्यानंतर सगळेच पोलीस स्टेशनमध्ये जातात. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आप्पा म्हणतात की आम्ही हाताचे ठसे देणार नाहीत, कारण श्यामलचा अपघात झालेला आहे आणि तुम्ही खून झाला आहे असं दाखवू नका. यावर जामकर आप्पाला म्हणतो की ज्यावेळेस खून झाला होता तेव्हा तुम्ही तिथेच होतात का? यावर आप्पा असं म्हणतात की जर मी तिथं असतो तर श्यामलचा खून होऊ दिला नसता. यावर जामकर म्हणतो की जर तुम्ही त्या ठिकाणी नव्हता तर तुम्ही घाबरताय कशाला? यावर लाली लगेच मध्ये बोलते आणि म्हणते की आम्ही घाबरत नाही, आम्ही हा आमचा अपमान समजतोय, कारण आमच्याच घरचं माणूस गेलं आहे आणि तुम्ही आम्हालाच आरोपी समजताय. आणि मग यावर जामकर लगेच हात जोडतो आणि त्यांची माफी मागत म्हणतो की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि मी तुम्हाला इथं बोलवायला नव्हतं पाहिजे. आला आहात तसं पाणी पिऊन जा. आणि मग असं म्हणून जामकर त्यांना पाणी पिण्यासाठी देतो. आणि मग गोपाळच्या घरचे सगळेच पाणी पितात आणि मग पाणी पिऊन लाली बाहेर येते. आणि मग बाहेर आल्यानंतर लालीच्या लक्षात येतं की जामकरने सगळ्यांच्या हाताचे ठसे त्या ग्लासवरती घेतलेले आहेत. आणि मग ही गोष्ट लालीला समजल्यानंतर तिला मोठा धक्काच बसतो. आणि मग घरी आल्यानंतर ती विचार करते की काही करून हा पुरावा मला नष्ट करावा लागेल. आणि मग रात्री गोपाळ आणि लाली एकमेकांची झोपण्याची वाट पाहत असतात, कारण गोपाळला हे बघायचं असतं की खून कोण करत आहे. आणि मग त्यानंतर लाली झोपली आहे असं वाटल्यावर गोपाळ पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. आणि मग लाली सुद्धा गोपाळला बाहेर जाताना पाहते. आणि मग त्यानंतर लाली सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर येते. तिने तिच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो आणि तिने कपडे पूर्णपणे बदललेले असतात, ज्यामुळे ती कोणालाच ओळखू येत नसते. आणि मग त्यानंतर पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की एक प्रोटेक्टिव्ह सूट घालून एक माणूस येतो. आणि मग त्या माणसाला पाहिल्यानंतर गोपाळला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची एक आयडिया येते. आणि मग त्या माणसाला तो बेशुद्ध करतो आणि त्याचे कपडे तो घेतो. आणि जेव्हा तो कपडे घेण्यासाठी गेलेला असतो तेव्हा त्याच्या यंत्रामध्ये लाली पेट्रोल टाकते. आणि मग त्यानंतर गोपाळ पोलीस स्टेशनमध्ये औषध टाकताना आपल्याला दिसतो. आणि मग तो जेव्हा औषध टाकून बाहेर येत असतो तेवढ्यातच त्या ठिकाणी जामकर येतो. आणि मग जामकर गोपाळला थांबवतो. आणि मग जामकर गोपाळला म्हणतो की मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि मग तो त्याला मास्क काढायला सांगतो. आणि मग गोपाळ मास्क काढणार तेवढ्यातच लाली पोलीस स्टेशनला आग लावते. आणि मग जामकर लगेच पोलीस स्टेशनमध्ये पळतो. तेवढ्यातच गोपाळ आणि लाली तिथून पळून जातात. आणि मग त्यानंतर त्यांच्या मागे पोलिसांची गाडी सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच त्या प्रोमोनुसार आता जामकर लाली आणि गोपाळला पकडणार असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. पण मला असं वाटतं की जामकर इतक्या लवकर गोपाळ किंवा मग लालीला पकडू शकणार नाही, कारण या मालिकेमध्ये पोलिसांपेक्षा जास्त हुशार गोपाळ आणि लाली दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे इतक्या लवकर लाली किंवा गोपाळला जामकर पकडू शकणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, इतक्या लवकर गोपाळ आणि लालीला पोलीस पकडू शकतील का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.